सर्व विद्यार्थी पालक सर्वांचं पुन्हा एकदाच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, पहिल्या 2 भागांमध्ये आपण आकलनाचे जे प्रथम 2 उपघटक आहेत, सूचनापालन आणि भाषाज्ञान, हे 2 उपघटक आपण पहिल्या 2 भागांमध्ये अभ्यासले आहेत आणि आज आपण तिसऱ्या भागामध्ये आकलनाचा इंग्रजी अक्षरमाला हा तिसरा उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी कालच्या व्हिडिओमध्ये जे आपण विद्यार्थ्यांना स्वयं अभ्यासासाठी काही गोष्टी सांगितल्या होत्या, पैकी माझ्याकडे काही विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस अभ्यास पूर्ण केला त्याचे काही फोटोज मला टाकलेले आहेत, तर मला तुम्हाला दाखवताना ते आवडेल। बघा, येथे आपल्याकडे तेजस्विनी शिवाजी कोलते ही छत्रपती संभाजीनगर टाकळी कोलते येथील विद्यार्थिनी आहे आणि त्या विद्यार्थिनीने स्वतः जो घरी अभ्यास करायला सुरुवात केली आकलनासाठीचा, जो मी काल सांगितला होता की महिने लिहून काढा, ऋतू लिहा, प्राण्यांचे ध्वनी लिहा, प्राण्यांचे पिलं जे आहेत त्यांना काय म्हणतात ते लिहा। तर अशा पद्धतीने स्वयं अभ्यास सुरू केलेला आहे, स्वअध्ययन सुरू केलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने अभ्यास सुरू करा। तर ह्या विद्यार्थिनीने ज्यावेळेस मला टाकला अतिशय मला आनंद झाला की आपण फक्त व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि ह्या विद्यार्थिनीने स्वतः घरी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे। बघा, अशा पद्धतीने तिचे मला फोटोज तिने पाठवले। त्यानंतर बघा, हा एक फोटो पुन्हा एका विद्यार्थ्याने पाठवला। विनोद वर्मा नाव ह्या विद्यार्थ्याचं आहे। मी त्याच्याकडे जिल्ह्याची वगैरे माहिती व्हॉट्सअपला मागितली, पण अजून त्याने तो मेसेज पाहिलेला नाही। तर असो, आज जर त्याने आजच्या व्हिडिओला जर तो जॉईन असला तर नक्कीच तू कमेंटमध्ये तुझा जिल्हा, तुझा पूर्ण नाव आणि शाळेचं नाव पोस्ट कर, ओके। तर तुम्हा विद्यार्थ्यांचा ज्यांनी आज मला असे स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत, आता हे सुरुवातीला दोघांची आलेली होती म्हणून मी पहिल्या 2 विद्यार्थ्यांचं या ठिकाणी घेतलंय। तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं, या दोघांसह तुम्हा सर्वांचं कौतुक। आणि त्यानंतर आता आपण आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करू। अशाच पद्धतीने इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यास करायचा आहे। जी माहिती आपण सांगितलेली असते त्या वेळेस ती माहिती पूर्ण करा आणि अशा पद्धतीने माझ्याशी शेअरसुद्धा करा, हरकत नाही। जर आपण पुढे ज्या मीटिंगमध्ये जेव्हा आपल्या सेशन चालणार आहेत त्या ठिकाणी तर 1 to 1 प्रत्येक विद्यार्थ्याला केलेला अभ्यास हा लगेच त्या मीटिंगमध्ये शो करावा लागणार आहे, त्यामुळे सवय करून घ्या। असो, तर बघा, आज आपण तिसरा भाग बघत आहोत। आकलनमधील इंग्रजी अक्षरमाला किंवा वर्णमाला हा भाग आज आपण अभ्यासत आहोत। तर नेहमीप्रमाणेच आपण काय करणार, प्रश्नाचं स्वरूप जाणणार, म्हणजे या घटकावर प्रश्न कशा स्वरूपाचे येतात हे आपल्याला आधी माहिती असणं गरजेचं असतं, म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला प्रश्न सोडविण्याची तयारी करता येते। आता काल मी इंग्रजी अक्षरमाला वर्णमालावरती एक अक्षरपट्टी तुम्हाला मी दाखवली होती कालच्या व्हिडिओच्या शेवटी। त्या पद्धतीने तुम्ही अक्षरपट्टी तयार करायची आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी केली नक्कीच त्यांनी फोटो काढून मला व्यक्तिगत व्हॉट्सअपला टाका, म्हणजे या पद्धतीने तुमची तयारी पण होत राहील। म्हणून फक्त आपण ठरलं, वाचलं, पाहिलं आणि प्रत्यक्ष त्याच्यावर काम नाही केलं तर तुमची विषयाची तयारी व्यवस्थित होत नसते। म्हणून ज्या गोष्टी मी येथून वेळोवेळी सांगतो त्या गोष्टी तुम्ही घरामध्ये लगेच पूर्ण करायच्या आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी केल्यात त्यांनी मला व्हॉट्सअपला अशा गोष्टी पाठवा। बघा, आता आपण इंग्रजी अक्षरमाला वर्णमाला यातील प्रश्नांचं स्वरूप आपण जाणून घेणार आहोत। कशावर आधारित प्रश्न असतात? इंग्रजी अक्षरमालेवर आधारित प्रश्न असतात, म्हणजे प्रश्नामध्येच आपल्याला इंग्रजी अक्षरमाला ही दिलेलीच असते आणि त्यावर आधारितच प्रश्न आपल्याला विचारले जातात। त्यानंतर काय विचारलं जातं बरं? 2 अक्षरांमधील अंतर विचारलं जातं। विशिष्ट गट दिलेला असेल त्या गटातील अक्षरं जी आहेत त्यांच्या संदर्भाने प्रश्न विचारला जातो। त्यानंतर डाव्या किंवा उजव्या बाजूने विशिष्ट क्रमांकाचे अक्षर विचारले जाते, म्हणजे एखादा प्रश्न विचारला जाईल। जसं की अक्षरमाला आहे, त्या अक्षरमालिकेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील 9व्या अक्षराच्या डावीकडील 11वे अक्षर कोणते? म्हणजेच काय,
ती जी समोर आपल्या समोर अक्षरमाला असेल त्याच अक्षरमालेकडे फक्त आपल्याला काळजीपूर्वक दिलेली जी सूचना आहे प्रश्नामध्ये, त्या प्रश्नानुसार आपल्याला त्या अक्षरमालेचं निरीक्षण करून आपल्याला उत्तर काढायचं असतं. मग आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, यामध्ये तुम्हाला कुठलं गरजेचं असतं, व्यवस्थित आपल्याला निरीक्षण अत्यंत आवश्यक असतं. अत्यंत काळजीपूर्वक निरीक्षण करायचं अक्षरमालेचं. ज्यावेळेस आपण प्रश्न हा सोडवित असतो त्यावेळेस अक्षरमालेचं निरीक्षण व्यवस्थित करायचं असतं आणि मग दिलेली जी सूचना असते प्रश्नामध्ये, त्या प्रश्नातील सूचनेनुसार त्या अक्षरमालेचं निरीक्षण करून आपल्याला अचूक उत्तर शोधून योग्य पर्याय क्रमांक हा उत्तरपत्रिकेमध्ये गोल किंवा रंगवायचा असतो. बरोबर. मग आता इथे आपल्याला काळजी काय घेतली पाहिजे बरं, काय टिपा आपल्याला या घटकासाठी आवश्यक ठरतील, तर आपल्याला अक्षरपट्टी आधारे अक्षरांचा अचूक क्रमांक लक्षात ठेवावा. शक्यतो या गोष्टीचा पाठ करा. म्हणजे तिथे आपण लिहिलेलं असतंच, आपल्यासमोर अक्षरपट्टी असतेच. बरोबर. पण आपल्याला क्रमांकसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे आपला तितकाच वेळ वाचतो. त्यानंतर प्रश्नामध्ये अक्षरापासून असा ज्यावेळेस उल्लेख असतो, मोजताना त्या अक्षराचा क्रमांक 1 धरावा. कारण समजा आपण जसा A to Z असं ज्यावेळेस जातो, समजा 1 ते 26 असे 1 to 1 जेव्हा आपण नंबर देणार, बरोबर, तर एखाद्या प्रश्नामध्ये ज्या वेळेस अक्षरापासून असा जर उल्लेख असेल, त्या संबंधित अक्षर जे असणार त्या अक्षराला काय क्रमांक धरायचा, 1. आणि मग तिथून पुढे मग डावीकडे दिलेला असो उजवीकडे दिलेला असो, तर जो प्रश्नात विचारला आहे ज्याचा उल्लेख आहे त्याला प्रथम 1 क्रमांक आपण गृहीत धरायचा आणि मग त्याच्या उजवीकडे डावीकडे ह्या ज्या गोष्टी असतील त्या दिलेल्या पुढच्या सूचनेनुसार आपल्याला त्या प्रश्नाचं सोल्युशनकडे जायचं असतं. त्यानंतर बघा, 2 अक्षरांच्या दरम्यान म्हणजे ती 2 अक्षरे वगळून त्यातील सर्व अक्षरे. एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जातो की A आणि D ही 2 अक्षरं आहेत, या 2 अक्षरांच्या दरम्यान मग कोणती कोणती असतात, B आणि C. बरोबर. म्हणजे A आणि D काय केला आपण, वगळून टाकला आणि त्याच्यामध्ये कोण उरली, फक्त B आणि C. मग आता हे यात छोटंसं काय घेतलं मी, तुमच्या लक्षात यावं म्हणून. अशाच पद्धतीने तुम्हाला अक्षरमालिकेत कुठलेही 2 अक्षरं दिलेले असतील आणि त्याच्या दरम्यानच्या अक्षरांचा संदर्भ ज्यावेळेस त्या प्रश्नामध्ये असेल त्यावेळेस ती जी 2 अक्षरं असतात, पहिली आणि शेवटची, ही कुठल्याही प्रकारे काउंट करायची नाही. ती सोडून मग मधले जे अक्षरं आहेत त्याच अक्षरांचा संबंधित प्रश्नाच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनेनुसार त्या अक्षरांचा विचार करायचा असतो, पण ती 2 अक्षरं सोडून द्यायची. बरोबर. त्यानंतर एका अक्षरांपासून दुसऱ्या अक्षरापर्यंत म्हणजे ती 2 अक्षरे धरून मधली सर्व अक्षरे. बघा इथे काय बदल आहे, दरम्यान, आणि इथे काय बदल आहे, पर्यंत. फरक लक्षात आला का. 2 अक्षरांच्या दरम्यान जर एखाद्या प्रश्नामध्ये जर असं असेल 2 अक्षरांच्या दरम्यान, तर ती 2 अक्षरे काय करायची, वगळून टाकायची, ती सोडून त्यातील सर्व अक्षरे. ओके. आणि तेच बघा, एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत जर म्हटलं तर ती 2 अक्षरे धरून मधली सर्व. आलं लक्षात. इथे वगळण्याचा प्रश्न उरत नाही. एकापासून दुसऱ्यापर्यंत म्हणजे त्याच्यासह ज्याच्यापर्यंत आहे ते सुद्धा, म्हणजे A पासून D पर्यंत किती अक्षर आहेत, 4. ओके. जर समजा इथेच बघा, आता मी एक लिहितो तुमच्यासाठी, A B C आणि D. आता इथे आपण काय करू, कंडिशन 3 घेऊ. काय म्हणतो, 2 अक्षरांच्या दरम्यान. असं म्हणू बरं आपण, A आणि D यांच्या दरम्यान काय आहे, B आणि C किती अक्षर आहेत,
2. लक्षात आलं. आणि तेच जर आपण चौथी कंडिशन पकडली, काय इथं एका अक्षरापासून ए बी सी आणि डी, एका अक्षरापासून दुसऱ्या अक्षरापर्यंत, म्हणजे समजा ए पासून डी पर्यंत किती अक्षर आहेत? 1 2 3 4, म्हणजे ए बी सी डी किती आले? 4. म्हणजे या ठिकाणी आपण पर्यंत म्हटलं तर आपण सर्व धरतो, आणि दरम्यान म्हटलं तर जे 2 अक्षरांच्या दरम्यान म्हटलं आहे ते 2 अक्षर आपण वगळतो. तर एवढा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण उदाहरणांमध्ये याच ठिकाणी आपली थोडीशी जमलिंग होते, आणि जे आपला हक्काचा गुण असतो तो गुण आपला कारण नसताना वाया जाण्याची वेळ येत असते. बरोबर. चला तर मग आता आपण पुढचं बघूया. त्याच्यामध्ये काय दिलं आहे? 2 अक्षरांच्या मध्यभागी मधोमध येणारे अक्षर म्हणजे त्या 2 अक्षरांचे क्रमांक मिळवून त्याच्या निम्मे केल्यावर येणाऱ्या संख्ये इतक्या क्रमांकाचे अक्षर. आता बऱ्याचदा आपल्याला संख्यामाला, जी वर्णमाला आपल्या समोर असते, त्या वर्णमालेमध्ये कुठलेही 2 अक्षर असणार. मग तुम्हाला मी जे त्या अक्षरांचे क्रमांक जे थोडं लक्षात ठेवायला सांगितलेले आहेत, याचं कारण काय होतं? समजा आता आपल्यासमोर अक्षरमाला आहे, दिसत असेल तुम्हाला, मी अक्षरपट्टी जी काल तुम्हाला दाखवली होती. बरोबर. अशा पद्धतीने जर तुम्हाला हे ठाऊक असली, तर आता समजा 2 अक्षरांच्या मध्यभागी त्यांनी सांगितलं आपल्याला की 2 अक्षर इथे ए त्यांनी घेतला. बरोबर. आणि त्यानंतर समजा या ठिकाणी काय घेऊ आपण? जी घेतला, आणि ते म्हटले की ए आणि जी या 2 अक्षरांच्या मधोमध येणारं अक्षर ओळखायचं. तर कोणतं? तर मग त्यासाठी आपल्याला मोजत बसावं लागत नाही. एचा क्रमांक काय आहे? 1. जीचा क्रमांक काय आहे? 7. काय आली दोघांची बेरीज? 8. बरोबर. मग त्या 2 अक्षरांचे क्रमांक मिळवले आपण. ओके. मिळवून त्याच्या निम्मे केल्यावर मग आता 8च्या निम्मे काय येतात? 4. येणाऱ्या संख्ये इतक्या क्रमांकाचे अक्षर मग 4 आला. मग 4 नंबरला कोणता क्रमांक आहे? डी. आता बघा बरं, बरोबर हा डी या 2 संख्यांच्या मधोमध आहे का? हे बघा, ए पासून हा सुद्धा 3ऱ्या अंतरावर आहे, आणि जी पासून सुद्धा 3ऱ्या अंतरावर आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला मधलं जे अक्षर शोधायचं असतं, ते दिलेल्या 2 अक्षरांचे क्रमांक जे असतील त्यांची बेरीज करा, आलेल्या बेरजेची निमपट करा, आणि जो क्रमांक मिळेल अक्षरमालेतील त्या क्रमांकाचं अक्षर हे त्या 2 अक्षरांच्या मध्यभागी असणारं अक्षर असते. बरोबर. चला तर मग आता आपण पुढे बघू. आता बघा, मी या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे? अक्षरपट्टी पुन्हा एकदा यामध्ये ॲड केली की तुम्हाला बघता यावं. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अक्षरपट्टी तयार केलेली नसेल या पद्धतीने, ती तयार करा, आणि तयार केल्याचे फोटो मला पाठवा. तयार केल्याचे फोटो मला आवर्जून पाठवा. याच्याशी संबंधित जी काही विशेष बाब आहे ती मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. ओके. माझं हे वाक्य लक्षात असू द्या की सर काहीतरी विशेष होतं, ते काय आहे ते मी तुम्हाला सांगेल. तर वेळच्या वेळेस सांगितलेला अभ्यास करीत राहा, आणि जो अभ्यास तुम्ही करत आहात तो माझ्याशी शेअर करत राहा. आता बघा, ही अक्षरपट्टी मी या ठिकाणी तुमच्या समोर ठेवली आहे. अक्षरांच्या डावीकडून क्रमांक म्हणजे ए पासून ज्यावेळेस आपण झेडकडे जातो त्यावेळेस ते डावीकडून क्रमांक असतात, आणि उजवीकडून क्रमांक म्हणजे झेडकडून ज्यावेळेस आपण ए कडे येतो ते काय असतात? उजवीकडून क्रमांक दिलेले असतात. तर डावीकडून उजवीकडून क्रमांक हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. तर चला आता आपण काय करू? आता प्रत्यक्ष उदाहरणाकडे वळूया. बघा बरं, आता पहिलं उदाहरण या ठिकाणी मी घेतलेलं आहे. आता तुम्हाला वरती इथे काय दिसते आहे? अक्षरमाला या इंग्रजी वर्णमाला या ठिकाणी आहे. तर अशीच पेपरमध्ये सुद्धा दिलेली असते. ABCD ई पासून सरळ UVWXY पर्यंत असे 25 लेटर्स ही त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले असतात, आणि मग त्यावर आधारित खाली प्रश्न विचारलेला असतो की मग अक्षरमालेत
आणि मग नंतर पुढं प्रश्नाचे लेटर दिलेले असतात काही, त्यानंतर मग पुन्हा एखादं काहीतरी त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणारे सूचना त्या ठिकाणी असते. पण मग अक्षरमाला कोणती बघायची? ही वरची पाहायची असते आणि आवश्यकतेनुसार फटकन आपण नंबरसुद्धा त्याला जर गरजेचं वाटलं तर नंबरसुद्धा टाकून घ्यायचे असतात. तर बघा आता प्रश्न बघू आपण. अक्षर मालिकेत के व यस, आता के कुठे आहे? इथे. ओके, यस कुठे आहे? हा इथे, टीच्या बिफोर आरच्या नंतर. के व यस या अक्षरांपासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते? बघा, अक्षर मालिकेत के व यस या अक्षरांपासून समान अंतरावर असलेले अक्षर कोणते? आता किती सोपा प्रश्न आहे बरं. आता याच्यासाठी काय नंबर ॲड करायची गरज नाही, खूप वेळ वाया घालवायची गरज नाही, सरळ दिसत आहे. हे बघा, LMNOPQR हे 3 गेले, हे 3 सोडले, काय आहे फक्त ओ. म्हणजे इथे महत्त्वाची गोष्ट काय लक्षात आली आपली आता, जी मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले, निरीक्षणाने क्षणात प्रश्न सुटला. हा आपण काही लहान आता विद्यार्थी नाहीत, एक 8वीचा विद्यार्थी म्हणजे एक समजूतदार असतो, बऱ्यापैकी कॉन्सन्ट्रेशन डेव्हलप झालेलं असतं, समज वाढलेली असते. तर जे असे खूप सोपे प्रश्न असतील, या सोप्या प्रश्नांसाठी खूप मग त्याचा मग आता इथं असं करायचं का, केचा नंबर आठवा, मग त्याच्यामध्ये यसचा नंबर काय आहे, मग त्या दोघांची बेरीज करा आणि मग त्याला 2ने भागा. मग असं करून आपण काय करणार? वेळ वाया घालणार. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, सुरुवातीलाच सांगितलं पहिल्या लेक्चरला, ट्रिक्स आणि टेक्निकचा आवश्यक तिथे वापर करा. ज्या ट्रिक्स टेक्निकचा वापर करून आपला वेळ वाचणार असेल अशाच वेळेस एखादे ट्रिक्स किंवा टेक्निक आपण वापरायची असते. ज्या गोष्टी आपल्याला आपल्या बेसिक अंडरस्टँडिंगने क्विक सुटणार आहेत त्यामध्ये आपण खूप सारा वेळ वाया घालवायची गरज नाही. आता या ठिकाणी यांचे नंबर शोधणे, मग नंतर एकत्र करणे, त्यानंतर मग त्याला 2ने डिवाइड करणे, वेळ जाणार का नाही? पण इथे जर आपण पाहिलं मध्ये किती आहेत? फक्त 7 लेटर आहेत. मग इकडे 3 राहिले आणि इकडे 3 राहिले, मध्ये जो आहे तो काय आहे? ओ आहे. फटकन जमतंय. छोटं असेल कमीत कमी वेळेमध्ये आपण उरकवू शकतो. आणि त्याही पद्धतीने जायचं म्हटलं तर आपल्याला मग सगळे नंबर हे काय असले पाहिजे? तोंडपाठ असणं गरजेचं आहे. म्हणजे ते नंबर लगेच तोंडी पाठ असला लगेच ॲड केला, लगेच 2ने डिवाइड केला, मग ओचा नंबर काय? मग अशा पद्धतीने तुम्हाला ते सर्च आउट करावं लागेल. पण ज्या वेळेस जवळजवळचे अक्षर दिलेले असतील ज्याच्यामध्ये खूप सारा वेळ मोजण्यामध्ये जाणार नाही, हे जर आपल्या लक्षात येत असेल तर त्वरित अशा प्रश्नांची उकल ही आपल्याच बेसिक अंडरस्टँडिंगने करायची. त्याच्यामध्ये इतर गोष्टीमध्ये वेळ वाया घालवण्यात पडायचं नसतं. ओके, बघा, म्हणजे ह्या प्रश्नासाठी आपल्याला महत्त्वाचं काय होतं? निरीक्षण. म्हणजे अशा पद्धतीने आपण अशी उदाहरणं कव्हर करायची असतात. पुढे बघू आता. पुन्हा अक्षरमाला या ठिकाणी मी घेतलेलीच आहे. अक्षर मालिकेतील मध्यभागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडील 9व्या अक्षराच्या डावीकडील 11वे अक्षर कोणते? बघा आता, अक्षर मालिकेतील मध्यभागी. आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की झेडपर्यंत किती आहेत? 26. 1ला नंबर किती आहे? 1. मग आता मध्यभागी असलेलं अक्षर शोधायचं. आता या ठिकाणी आपण मध्यभागी असणारा ॲड करून शोधू. एकदा आपल्याला मग लक्षात राहिलं की नंतर ते ॲड करून शोधायची गरज नाही, पण आपण त्या पद्धतीने आपण एकदा शोधू. बघा आता, हा पहिल्या क्रमांकाला एचा 1 क्रमांक आहे आणि इथे वाय दिलेला आहे अक्षर मालिकेत त्यांनी. ओके, हा झेड आपण आपल्यासाठी घेतला होता. मग याचा वायचा नंबरसाठी वायचा काय आला? 25. मग हा वाय किती नंबर आला? 25. बेरीज किती झाली? 26. ओके, 26ला आपण 2ने डिवाइड केला, मग निम्मे केले, किती आले? 13. मग 13 नंबरला काय येतो? यम. आलं लक्षात? म्हणजे 13 हा ह्या अक्षर मालिकेमध्ये काय आहे? मध्यभागी असणारं अक्षर आहे. कोणतं अक्षर आहे आता? यम. हे मध्यभागी असणारे अक्षर. ओके, यम झाला. आता त्यानंतर त्याने पुढची कंडिशन काय विचारली? आता मध्यभागी असणारा शोधला आपण, मध्यभागी कोणता येते.
त्यानंतर अक्षराच्या उजवीकडील, ओके, उजवीकडील, मग त्या अक्षराच्या उजवीकडे जायचं. मग आपण आता उजवीकडे जाऊ. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. काय उजवीकडे? व्ही. किती? उजवीकडील 9वे अक्षर, 9व्यापर्यंत गेलो आपण. व्ही काय आहे? उजवीकडे 9वे अक्षर. आता काय म्हणतात ते? त्या 9व्या अक्षराच्या डावीकडील 11वे. मग आता ह्या व्हीच्या डावीकडे जायचं आपल्याला आता. मग बघा आता पुन्हा यू पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. मग 11व्याला काय अक्षर आहे? के. कोणता आहे? के. मग आता के आहे का पर्याय? बरोबर, पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये के दिलेला आहे. म्हणजे के हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मग इथे काय लक्षात आलं बरं ह्या प्रश्नामध्ये? प्रश्न सोपा आहे, प्रश्न सोपा आहे, पण महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही नोटीस केली असेल किंवा तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की सर उजवीकडचं डावीकडचं कसं पकडलं, तर बघा काय केलं होतं मी या ठिकाणी. सुरुवातीला हे आपण काय करू? इरेज करू. बघा माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा स्वतः तुमच्या अक्षर मालिकेवरती या गोष्टी ट्राय करायच्या असतात. बघा मध्यभागी अक्षर कोणतं होतं? यम. अक्षर मालिकेच्या मध्यभागी असणारं अक्षर आहे यम. ओके. मग आता यमच्या ज्या वेळेस उजवीकडील म्हटलं, उजवीकडे म्हणजे यमपासून पुढे जायचं. मग बरोबर एकडे निघालो असतो, ही इकडे जर गेलो आपण तर ही काय असते? लेफ्ट साईड. आणि ज्या वेळेस आपण इकडे चालतो वायकडे, ती काय असते? राईट साईड. हाच एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या की अक्षर मालिकेमध्ये ज्या वेळेस आपण आपल्या राईट हँडने लिहितो, मग त्या दिशेला चाललो की त्या राईट दिशेला चाललो. आणि डाव्या हाताच्या दिशेने ज्यावेळेस आपण जातो म्हणजे डाव्या बाजूला निघतो म्हणजे ती काय पकडायची? लेफ्ट साईड पकडायची. बस एवढंच एक महत्त्वाची मेक या उदाहरणामध्ये आहे. मग यम पासून 9वा अक्षर काय आलं बघा? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 अक्षर काय आहे? व्ही. ओके. मग ते काय म्हणतात? व्ही पासून म्हणजे त्या अक्षरापासून 9व्या अक्षराच्या डावीकडील 11वे. मग काय करणार तुम्ही? पुन्हा व्ही पासून लेफ्ट साईड कुठे आहे? ह्या दिशेला. कुठे? जिथे मी लेफ्ट शब्द लिहिला आहे त्या दिशेला, म्हणजे एच्या दिशेने. पुन्हा आता मी काउंट करतो यू पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे बघा 11वा अक्षर कोणता? के. अशा पद्धतीने आपल्याला ॲन्सर्स काढायची असतात. मग पर्याय क्रमांक काय आला? 1. ओके. त्यानंतर आता आपण पुढे जाऊया. पुन्हा अक्षर मालिकेत F ते O पर्यंत बघा बरं का. आता मी तुम्हाला पर्यंत आणि काय शब्द होता दुसरा? त्या अक्षरांच्या मध्ये अशा 2 शब्दांमधला फरक तुमच्या लक्षात आणून दिलेला होता. आता F पासून O पर्यंत. मग F आणि O पकडायचा असतो. ओके. असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास अक्षर मालिकेच्या उजवीकडून 16व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? आता मी या ठिकाणी लिहून घेतलेले आहे. आता त्यांनी काय सांगितलं? फक्त F ते O पर्यंत म्हणजे एवढा गट फक्त काय करायचा आहे? उलट क्रमाने लिहायचा आहे. म्हणजे हा गट ॲज इट इज, हा मी इथं ॲज इट इज ओढला आहे. बरोबर. आणि PQRS आणि UVWXYZ जो आहे तो गटसुद्धा मी या ठिकाणी ॲज इट इज ओढलेला आहे. मग आता हे 2 गट बघा कोणते? हे या ठिकाणी घेतलेले आपण. मग FJHIJ आणि KLMNO हे उलट क्रमाने लिहायचे आहेत O पर्यंत. मग मी कुठून सुरुवात करणार? सरळ O N M N K झालं. नंतर J I H G आणि F. ओके.
आणि JIHG आणि F झाले का? F पासून O पर्यंत उलट क्रमाने अक्षरं लिहिली आपण. म्हणजे ही काय तयार झाली? पूर्ण आता आपली एक अक्षरमाला तयार झाली. त्याच्यामध्ये फक्त आपण O ते F हे अक्षर काय केलेत या ठिकाणी उलट क्रमाने ओढलेली आहेत. ओके. मग आता त्याने आता आपल्याला काय विचारलं? अक्षर मालिकेच्या उजवीकडून 16व्या स्थानावर. आता उजवीकडून कुठून स्टार्ट करणार? इथून. अक्षर मालिकेत तुम्हाला दाखवलं. डावीकडून म्हटलं की A पासून, उजवीकडून म्हटलं की Y कडून. मग आता पासून म्हणजे Y पासून आता मोजणार आपण 16व्या स्थानावर. मग आता हे 5, 10 तर 15 आणि इथं पुन्हा हा K काय आहे? 16व्या स्थानावर. कोणता आहे? K येतो. K आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्याला उत्तरांची उकल करायची असते. बरोबर. चला पुढे बघू आपण. आता आपण काय करू? चौथा प्रश्न बघूया. ओके. त्याच्यात सुद्धा मी या ठिकाणी काय केलेलं आहे? अक्षरमाला जी आहे ती या ठिकाणी आपल्यासाठी घेतलेलीच आहे. म्हणजे आता चौथ्या प्रश्नामध्ये काय प्रश्न दिला आहे? अक्षरमालिकेत पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? आता हे जे आहेत, हे जे खाली संख्या, आता ह्या मी काय केल्या आहेत तुम्हाला थोडं समजावं म्हणून त्यांची फोड केलेली आहे. पण बघा जर तुम्ही त्या पुस्तकात पाहिलं तर ते कसं दिलेलं आहे, तो 31 आणि 20 असे लगत लिहिलेले आहेत. मग या ठिकाणी आपण कशी यांची नंबरिंग पकडणार? 31 जर पकडला असता तर 31 आहेत का बरं इथे? इथून 1 पासून आपण सुरुवात केली तर 1 पासून सुरुवात केल्यावर कुठे जातं? फक्त 25 पर्यंत. 31 क्रमांकाचं अक्षरच नाही. मग आपण काय पकडणार? फक्त 3. बरोबर. त्यानंतर तुम्ही म्हणणार सर मग 12 पकडू आपण पुढे आता. पण 12 आहे, पण मग पुढे 0 जे आहे 0 क्रमांकाचं आहे का इथे? तर नाही. मग आपण काय घेणार? इथे 3, 1 आणि 20 अशा पद्धतीने आपण पर्यायाची फोड आपल्या त्या संख्या मालिकेच्या नंबरनुसार करून घ्यायचे असते आणि मगच त्या अंक आपण गृहीत धरायचे. मग आता तिसरा क्रमांक. तिसऱ्या क्रमांकाला काय आहे? C. पहिल्या क्रमांकाला A आणि 20 नंबरला काय आहे? T. काय आला? कॅट. कॅट म्हणजे मांजर माहिती आहे आपल्याला, म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द आहे. त्यानंतर 16 नंबरला काय आहे? P. ओके. 5 नंबरला E. 14 नंबरला N. ओके. पेन. पेन म्हणजे लेखणी. हे सुद्धा अर्थपूर्ण शब्द तयार होतो. आपल्याला शोधायचा काय आहे? अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. त्यानंतर पुढे या. 4 नंबरला D. 9 नंबरला I. 7 नंबरला G. डिग. DIG डिग हा सुद्धा अर्थपूर्ण शब्द आहे. पुढे येऊ आपण चौथ्या ऑप्शनमध्ये. आता इथे 2 आहे. 2 नंबरला काय आहे? B. 21 नंबरला U आणि 3 नंबरचा C. आता हे BUC याला कुठलाही अर्थ नाही. हे कुठल्याही ऑब्जेक्टचं स्पेल हे नाही आहे. म्हणून ह्या BUC याला आपण अक्षरपूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून हे काय आलं? आपलं ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर म्हणजे काय? पर्याय क्रमांक 4. लक्षात राहील. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांच्या उकल ह्या शोधायच्या असतात. बरोबर. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं? अक्षर मालिकेचं निरीक्षण व्यवस्थित करायचं आणि प्रश्नाच्या शेवटी नेमकं विचारलेलं काय आहे. जसं याच्यामध्ये काय होतं? अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. नाही विचारलेलं आहे. म्हणजे हे तिघांचे अर्थपूर्ण शब्द तयार होतात. पण चौथ्या जे नंबर्स आहेत त्याच्यापासून जो अक्षरांचा समूह या ठिकाणी घेतला तो BUC आला आणि त्याचा अर्थपूर्ण शब्द त्याचा काहीही तयार होत नाही. मग तयार होत नाही विचारलं आहे म्हणून मग आपण चौथं जे पर्याय क्रमांक आहे हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उकल करायची असते. त्यानंतर आता पुढे बघा. आता हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. अक्षर मालिकेत F व N
या अक्षरांच्या मध्यभागी असणाऱ्या अक्षरांच्या डावीकडील 7वे अक्षर कोणते? आता बघा, एफ कुठं आहे? इथे. एन कुठे आहे? इथे. मग आता याच्या अक्षरांच्या मध्यभागी, मग हे दोघं सोडून मध्ये जे उरलेत, ओके, यांचा सेंटरला मध्यभागी असणारा लेटर कोणता आहे तो शोधायचा. आणि त्याच्या डावीकडे म्हणजे मग आपण आता वायकडे जायचं का एकडे जायचं ते आता तुम्ही ठरवा, कारण आधीच्या उदाहरणांमध्ये आपण ते घेतलेलं आहे. मग त्या डावीकडे गेल्यानंतर 7वं अक्षर विचारलेलं आहे. ओके, निरीक्षणाने सुद्धा फटकन हा प्रश्न सुटू शकतो. तर हा प्रश्न तुम्ही स्वतः सोडवायचा आणि कमेंटमध्ये त्याचा काय करायचं, ऑप्शन नंबर, ओके, आणि जे ॲन्सर आहे ते, अशा दोघं गोष्टी त्या ठिकाणी कमेंट करायच्या. आणि अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. त्यानंतर आपल्या वर्गमित्रांना संबंधित व्हिडिओ पाठवा, त्यांनासुद्धा आपल्या ह्या सगळ्या शैक्षणिक चळवळीमध्ये सहभागी करून घ्या. व्हिडिओला लाईक करा, तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे ना हे. मग जर आपल्याला हे आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त ठरत आहे, आपल्या सुट्टीतल्या कालावधी जर सत्कारणे लागत आहे, तर मग ह्या कामाला तुम्ही देखील लाईक करून प्रोत्साहन द्या. कमेंटमध्ये उत्तरं टाका. आणि जे मी तुम्हाला होम असाइनमेंट ज्या स्वतंत्रपणे सांगितल्या ओरली त्यासुद्धा मला तुम्ही फोटो काढून तुमच्या नोटबुकचे माझ्या व्हॉट्सअपला पाठवा. ओके, व्हॉट्सअप नंबर तुमच्या सगळ्याकडे आहे, तर मी इथं लिहितो 7588194403. इथे तुम्ही मला तुमची अक्षरमाला जी अक्षरपट्टी जे आपण म्हटलो ती तयार केली का स्केचने छानपैकी, तिचा फोटो मला पाठवा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी घरामध्ये मी सुरुवातीच्या लेक्चर्समध्ये जी चार्ट तयार करून तुमच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये लावायला सांगितलेली आहेत, त्या रूममधील ते फोटो, त्या लिहिलेल्या कार्डशीटवरच्या सगळ्या लिखाणाचे मला तुम्ही नक्कीच व्हॉट्सअपला पाठवा. ओके, मला आनंद तर होईलच, पण तुमच्यासाठी एखादी विशेष गोष्ट माझ्याकडे ती राखीव आहे, ती मी तुम्हाला योग्य वेळी ते सांगेल. असो, तसेच उद्या आपण गणिताचे काही ट्रिक बेसिस टॉपिक बघणार आहोत. उद्या त्या पद्धतीने मी तुम्हाला तसा मॉर्निंगला मेसेज देईलच. ओके, तुर्तास इतकंच. पुन्हा उद्या भेटूया. थँक्यू.